तर चला ही साडी मी आता लगेच घालून येते। चला तर आता आपण दुसरी साडी बघूया की कशी दिसते ती। चला तर आता आपण तिसरी साडी नेसूया, ती सुद्धा काठपदर ही आहे तिसरी साडी। नमस्कार, श्रीशा निकम YouTube चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजश्री तुमचं स्वागत करते। जसं की मी तुमच्या बरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करत असते, तसंच आज सुद्धा एक खूप छान गोष्ट शेअर करणार आहे। जसं मी शॉपिंग करते, ऑनलाईन करते, ऑफलाईन करते किंवा कुठेही जाते तर ते तुमच्या बरोबर सगळं शेअर करतच असते, तसं आज सुद्धा मी तुमच्या बरोबर ते शेअर करणार आहे। आणि आज मी मागवलेले आहेत 3 ऑनलाईन साड्या आणि खूप छान आलेल्या आहेत। तर तेच म्हटलं चला आज तुमच्या बरोबर शेअर करूया। आणि खूप छान साड्या आहेत आणि त्या जर साड्या तशाच तुम्हाला मागवायच्या असतील किंवा त्यापेक्षा सुद्धा खूप छान छान साड्या आहेत, रेडी टू यूज म्हणजे तयार सुद्धा साड्या आहेत तिच्या जवळ। नंतर पुन्हा बेबी आणि म्हणजे मुलगी आणि आईसाठी सुद्धा कॉम्बो पॅक आहेत, म्हणजे सेम मुलगी आणि आई मॅचिंग करू शकतात असे सुद्धा पैठणी वगैरे बॅग ज्वेलरी सगळं तिच्या जवळ मिळतं। तर तुम्हाला तर आता मी इथं नंबर दाखवतच आहे, तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। व्हॉट्सअपवर जाऊन तिच्या जवळ जे जे आहे ते तुम्ही बघू शकता। तर हेच तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे। तर चला मी तर आता ज्या 3 साड्या आणलेल्या आहेत तर आता आपण त्या बघून घेऊया। कारण कसं आहे, आपण त्या साड्या ऑनलाईन मागवल्या की फक्त त्यांची एकच कंडिशन असते की साड्या तुम्ही म्हणजे व्हिडिओ करत खोला, जर काही डॅमेज वगैरे असेल तर लगेच ते रिप्लेस सुद्धा करून देतात। आणि तर कोणतंच म्हणजे फसवेगिरी वगैरे काही नाही, जे आहे ते सगळं खरं आणि आपण इतरांच्या सारखं नाही, आपल्याला जे सूत सुद्धा आहे ते खूप छान भेटतं। आणि कसं होतं, आपण इतर ऑनलाईन शॉपिंग केली काही ठिकाणाहून तर मला पण अनुभव आलाय की आपण फोटो जी बघतो ती साडी वेगळी दिसते आणि आपण जी परचेस करतो तर त्यावेळेस ती वेगळीच येते। पण इथं तसं मला अनुभव आला नाही, कारण मी जो खरा अनुभव आहे तेच सांगते। ज्या मला फोटोत दिसल्या तशाच साड्या मला परचेस झालेल्या आहेत, मिळालेल्या आहेत। आणि त्याच साड्या आता आपण पुढे बघूया। जसं की मी म्हटलं त्यांना आपण साडी घेतल्यानंतर आल्यानंतर पूर्ण ओपन करून दाखवायचे आहे व्हिडिओ मध्ये। तर चला आता आपण ती साडी सुद्धा बघून घेऊया की आम्ही ओपन करतानाचा व्हिडिओ आम्ही आधी शूट करून ठेवलेला होता, तर आता तुमच्या बरोबर शेअर करतो। आणि आता ब्लाउज सुद्धा शिवून आलेली आहेत, तर ती ब्लाउज सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करते की कशी शिवून आली आहे ती। चला तर आता आपण साड्या ओपन करूया। तर हे असे 3 पार्सल आलेले आहेत आपल्याला आणि तुम्ही बघू शकता ऍड्रेस वगैरे प्रॉपर तिने आपल्याला हे डिलिव्हर केलेले आहे। तर ही साडी, ही एक साडी आणि अजून एक साडी, अशा 3 साड्या आलेल्या आहेत। ऍड्रेस वगैरे व्यवस्थित देऊन तिने आपल्याला ह्या कुरिअर केलेल्या आहेत साड्या। आणि आम्ही तर ओपन करून बघितलेले आहेत फक्त वरून, म्हणजे अजून आतून अशी साडी मी ओपन केलेलीच नाही। तर कारण की मला तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं की साडी म्हणजे आता तुम्ही ही साडी बघू शकता। तर मी 3 साड्या मागवलेल्या आहेत। एक आहे पार्टी वेअर साडी, एक आहे ब्रिंकल चेक विथ लखनवी स्टाईल व्हाईट ब्लाउज, हे सुद्धा म्हणजे ही सुद्धा एक साडी मागवलेली आहे। आणि त्याचबरोबर आता ट्रेंडिंग मध्ये आहे ती गडवाळ साडी, तर ही सुद्धा मागवलेली आहे। तर अशा पद्धतीने मी ह्या 3 साड्या मागवलेल्या आहेत। तर आता ह्या साड्या तर तुम्ही बघून घेतल्याच आणि त्यावरची मी ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला दाखवलेली। तर हे जे ब्रिंकल चेक्स विथ लखनवी ब्लाउज, तर हे जे ब्लाउज आहे ते मी असं शिवलेलं आहे। तर हे असं बॅक साईडला बोटनेक केलेलं आहे, प्रिन्सेस कट शिवलेला आहे आणि त्याचबरोबर ही अशी भाई। आणि आता ही खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तर मी तशी शिवून घेतली। हे तर ब्लाउज तयार झालं। नंतर ही पार्टी वेअर साडी आहे आणि त्याच्यावरच हे ब्लाउज। तर याचा असा मटका टाईप असा त्यांनी गळा शिवून दिलेला आहे आणि अशी फुल भाई। आणि तर मी आता तर प्रिन्सेस कट नाही शिवलेला, ह्याला मी 4 टक्स ऍडव्हान्स मध्ये काय तर नवीन निघालेलं आहे तर ते घेतलेलं आहे शिवून। आणि ही आहे गडवाळ सिल्क,
तर आता तर वटपौर्णिमा सुद्धा, वटसावित्रीची पौर्णिमा सुद्धा जवळ येत आहे. तर तुम्ही सुद्धा ही साडी मागवू शकता, कारण आता भरपूर ट्रेंडिंग मध्ये आहे. आणि ही मी घातल्यानंतर तर तुम्हाला दाखवतेच, खूप छान वाटते साडी आणि एकदम सॉफ्ट आहे. आणि त्यावरच हे जे ब्लाउज आहे तर याचा असा पानगळा शिवलेला आहे आणि इथं अशी ही भाई. आणि हे मी तर तुम्हाला आता ब्लाउज दाखवत आहे, पण मी हे घातल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर चला आता मी तुम्हाला ह्यातली एक एक साडी घालून दाखवते, नेसून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साडी कशी दिसते ती. तर आधी कोणती साडी नेसायची हे तर मी ह्यांनाच विचारणार, कारण मी कोणतीही साडी असली तर ह्यांना विचारते की आधी कोणती नेसू ती. तर ओ सांगा, तुम्ही सांगा कोणती. ही एक नंबर. हा तर चला, आणि तसं म्हणायला गेलं तर पहिली साडी तर हीच आपल्याला मिळालेली. तर मी आता ही साडी नेसून येते लगेच. ही ब्रिंकल चेक्स विथ लखनवी ब्लाउज. तर चला ही साडी मी आता लगेच घालून येते. आणि अशी साडी दिसत आहे, नेसल्यावर खूपच छान साडी वाटते. आणि त्याच्यावरती हा असा ब्लाउज शिवलेला आहे आणि मग पाठीमागच्या साईडला असा बोटनेक केलेला आहे. आणि मी अशी म्हणजे मेकअप लुक कसा क्रिएट केलाय, तर हे थोडस हेवी कानातलं घातलेलं आहे, गळ्यात आहे असं सिंपल मंगळसूत्रच ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर टिकली लिपस्टिक आणि थोडाफार मेकअप म्हणजेच फाउंडेशन लावलेलं आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर लावलेले. तर आणि हातात हे गोल्डन कलरचे कंडे घातलेले आहेत. अशा प्रकारे मी हा लुक क्रिएट केलेला आहे. तर ही साडी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि खूप छान आणि अंगाबरोबर ही साडी बसलेली आहे. आणि तुम्हाला आता इथं खाली व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तर त्याच्यावरून तुम्ही अशी साडी मागवू शकता. आणि आता तुम्ही गोंडे वगैरे बघा साडीचे आणि पूर्ण लुक बघा. चला तर आता आपण दुसरी साडी बघूया की कशी दिसते ती. आणि तुम्ही बघू शकता साडी किती छान आणि व्यवस्थित बसलेली आहे ती. आणि याचा ब्लाउज सुद्धा बघू शकता कसा दिसतोय. तर ब्लाउजला सुद्धा खूप छान वर्क आहे, पाठीवरती, हातावरती. आणि घातल्यावर तर खूपच लाईट वेट साडी आहे. जसं की मी म्हंटल, साड्या खूप छान आहेत. तर ही सुद्धा साडी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला इथे नंबर दिसतच असेल तर त्या नंबरवर तुम्ही नक्कीच अशी साडी परचेस करू शकता, मागवू शकता. आणि हा पदर खूप छान आहे, वन साइड सुद्धा घेऊ शकता किंवा अशी पिन अप सुद्धा करू शकता. तर मी अशी पिन केलेली आहे. आणि त्याचबरोबर मेकअप मध्ये तर मगाशी जसं तुम्ही बघितलं की मी कानातलं घातलेलं, तसंच पार्टीवेअर साडी आहे, अधिक छान आहे साडी. तर आपण जास्त ज्वेलरी घालून तिचा लुक न खराब करण्यापेक्षा मी फक्त एक कानातलं घातलेलं आहे. आणि हे एक मंगळसूत्र आहे गळ्यामध्ये, लाल टिकली आहे तशी, आणि छोटासा पफ केलेला आहे मेकअप लुक मध्ये. आणि मगाशी तुम्ही बघितली लिपस्टिक फेंट होती, तर आता लिपस्टिक लावलेली आहे मी थोडीशी डार्क, कारण ह्या साडीला सूट करते. आणि हातात हे गोल्डन कलरचे कंडे तसेच ठेवलेले आहेत, कारण मी हे सगळं शूट तर आताच करत आहे एका दिवशी. चला तर आता आपण तिसरी साडी नेसूया, ती सुद्धा काठ पदर. तर ती कशी दिसते ते बघूया. तर ती तर साडी मला खूपच आवडली. चला आता मी नेसून येते. तर आता मी तिसरी साडी सुद्धा नेसलेली आहे. तर ही आहे तिसरी साडी. आणि ही खूप छान, आणि जिथून मी ऑनलाईन साडी मागवलेली आहे तर तिथे ही ट्रेंडिंगला साडी आहे आणि सगळीकडेच आहे. सगळ्या लेडीज ही साडी मागवतात. आणि तुम्ही पाठीमागून लुक बघू शकता.
तर मी एकदम सिंपल हेअरस्टाईल वर केस बांधलेले आहेत, फक्त एक असा क्लचर लावून, आणि बाकी काहीच नाही. बांगड्या आणि हे गळ्यातलं घालून मी अशी तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम सिंपल, काहीच केलेलं नाही, पण साडीमुळे लुक किती छान दिसत आहे ते. आणि तुम्हाला सुद्धा जर अशा ट्रेंडिंग साड्या मागवायच्या असतील, जसे की आपण रील्स वरती बघतो, टीव्ही वरती बघतो, आणि इतर म्हणजे आता आपण इंस्टावर सुद्धा बघतो, तर रील स्टार कशा साड्या घालतात, तर त्या सेम तशा आणि तशाहूनही अजून इतके छान छान तिच्याजवळ साड्या आहेत. आणि आताची तर जिम्मी चू ट्रेंडिंग साडी सुद्धा तिच्याजवळ मिळते. आणि हे जर सगळं तुम्हाला आणि एकदम खात्रीशीर साड्या मागवायच्या असतील, तर तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि अशा छान छान साड्या, नंतर तिच्याजवळ ड्रेस सेट सुद्धा मिळतात, बॅग्स मिळतात, ज्वेलरी मिळते, हे सगळं तुम्ही मागवू शकता. तर नक्की ते म्हणजे तुम्ही फॉलो करा. आणि तिचं म्हणजे हे जे शॉप आहे घरगुती आहे, ऑनलाईन आहे, छोटासा बिझनेस आहे, तर आपण तिला सपोर्ट सुद्धा करूया. आणि तिच्या ह्या साडी कलेक्शनचं, बॅग कलेक्शनचं, ज्वेलरी कलेक्शनचं नाव आहे. तर नक्की तुम्ही तिथे जाऊन हे म्हणजे ऑनलाईन जाऊन मागवा, तुम्हाला सुद्धा अशा छान छान साड्या भेटतील. आणि ह्या तिन्ही साड्या कशा वाटल्या ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जास्त कोणती साडी तुम्हाला आवडली ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, साड्या आवडल्या असतील, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.